नमस्कार. मी प्राध्यापक देवा मुंडे. महाराष्ट्रातील तमाम फार्मासिस्ट मित्र आणि मैत्रिणींना सर्वप्रथमतः मी गुड मॉर्निंग. आज आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे 24 ऑगस्ट ही तारीख. आणि आजच्या या तारखेपासून तुमचा फार्मसी ऑफिसरचा पेपर जो आहे तो एका महिन्याच्या आत होईल. आणि हे सगळं असताना फार्मसी ऑफिसर एक गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला जर सेक्युर करायचा असेल तर आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर सिलेबस असणं खूप महत्त्वाची. कोणत्याही यशाच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर त्या भरतीला जो सिलेबस दिलाय तो सिलेबस तुमच्या समोर असणं खूप गरजेचं आहे. जसं अर्जुनाला झाडात फक्त पोपटाचा डोळा दिसतो, त्याच पद्धतीनं तुम्हाला जर फार्मसिस्ट ऑफिसरचं पद आणि फार्मसिस्ट ऑफिसरला असणारा जो अभ्यासक्रम आहे तो दिसत असेल तर जागा कितीही कमी असू द्या, तुमचं यश आणि तुमची पोस्ट ही फिक्स आहे. फार्मसी ऑफिसर का व्हायचं तर मला एक गव्हर्नमेंट जॉब सेक्युर करायचा आहे आणि त्याच्यानंतर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पडायचं जर असेल तर आणि गव्हर्नमेंट जॉब जर मला माझा सेक्युर करायचा असेल तर आपण फार्मसी ऑफिसर या पदासाठी असणारा जो काही सिलेबस आहे तो बघणं खूप गरजेचं आहे. फार्मसी ऑफिसरसाठी जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आहे मराठी ग्रामर, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता. या 4 विषयाचे मार्क्स होतात 120 मार्क आणि त्याच्यानंतर आपला जो फार्मसीचा जो सिलेबस आहे तो आहे तुम्हाला 80 मार्कसाठी. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर एकदम सोपा जो घटक आहे तो 120 मार्काचा मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान जो जीके नावाचा जो घटक आहे याच्यामध्ये काही पॉइंट त्यांनी ठरवून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असेल, त्यात विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असेल, त्याच्यानंतर तुमच्या भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल नावाचा पॉइंट आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचा एक पॉइंट दिलेला आहे, त्यानंतर तुमच्या भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे जे काही अर्थव्यवस्थेतील जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटीवरती मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत हक्क असतील, त्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती असेल किंवा राज्य आणि केंद्रांचे जे संबंध आहेत याच्यावरती प्रश्न पडेल. आर्टिकल जास्त विचारले जातात फार्मसी ऑफिसरच्या पदासाठी. हा जो आहे हा जीकेचा घटक. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे मराठीमध्ये त्यांनी फक्त 6 पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंटमध्ये ते म्हणतात की व्याकरण, त्यानंतर म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि त्याच्यानंतर जे तुमचे वाक्य संश्लेषण नावाचे जे घटक आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर इंग्लिश बद्दल त्यांनी 6 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फ्रेजेस, इडियम्स, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आणि त्याच्यानंतर जम्बलिंग म्हणजे वाक्य तयार करा, अशी 6 घटक तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड घटक वाटतो तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंगचा. ह्या मॅथ आणि रिझनिंग वरती जर तुमची कमांड असेल तर तुम्हाला तिथेही 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क पडू शकतात. आणि त्याच्यानंतर तुमचा डोमेन लँग्वेज म्हणजे फार्मसीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुमचं केमिस्ट्री असेल, फार्मॅकोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री असेल, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी असेल, क्लिनिकल फार्मसी असेल, त्यानंतर तुमचा फार्मास्युटिकल ज्युरिप्रुडन्स असेल, या सगळ्यावरती तुम्हाला जवळजवळ 40 प्रश्न असतील, 80 मार्क्स असतील. आता हे सगळं करायचं कुठून तर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला खूप सारे पुस्तक भेटतील, पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स पेपर्स आहेत ते तुम्हाला यशाच्या एका वेगळ्या शिखरावरती घेऊन जातील. PYQ सोडा, इंग्लिशचे महेश पाटील यांचं पुस्तक आहे इंग्लिश ग्रामर म्हणून. महेश पाटील ज्यांना PSI, STI, DYSP पोस्ट पर्यंत किंवा डेप्युटी कलेक्टर पर्यंत जाणारी पोरं फॉलो करतात, त्या महेश पाटील यांचं पुस्तक तुम्ही यूज करा आणि त्याच्यामधून PYQ जेवढे आयोगाने तुम्हाला चॅप्टर्स दिलेत, टॉपिक दिलेत, तेवढेच टॉपिकवरच्या PYQ करा. त्यानंतर बाळासाहेब शिंदे यांचं जे मराठी व्याकरणाचं जे पुस्तक आहे एकदम बेस्ट आहे. जे आयोगाने घटक दिलेत त्यातले तुम्ही PYQ करा, त्याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही. त्यानंतर सचिन ढवळे किंवा संदीप आरगडे यांना तुम्ही फॉलो करा 8 ते 9 दिवस आणि त्यांचे जे लेक्चर्स आहेत PSI पदासाठी किंवा याच्यासाठी ते जरी तुम्ही पाहिले तरी तुमचा सगळा सिलेबस इनफ होऊ शकतो. त्याच्यानंतर राहिला सामान्य ज्ञान. याच्यासाठी तुम्हाला वाचन लागेलच. तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडीसाठी सगळं प्रिपरेशन जर करायचं असेल तर तुम्हाला डेली वाचणंच आहे. जर करंट अफेअर्सचं म्हणाल तर देवा जाधवर यांचं एक पुस्तक रिलीज झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता 6 मे.
जानेवारीपासून तर जूनपर्यंत. त्याच्यामधून तुम्ही करंटचे पुस्तक हे पाहू शकता. तुम्ही नंतर भोसले सरांचं आणि आय थिंक मला असं वाटतं की जे इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे आपल्या रंजन कोळंबे यांचं, ते वाचणं झालं तर पहा, नाही तर युट्यूबवरती सर्वात छान असे पॉलिटीचे लेक्चर्स तुम्हाला दिसतील. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला युट्यूबवरती लेक्चर्स आहेत, किंवा तुम्ही PYQ जरी पाहिल्या प्रिव्हियस इयर, किंवा तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड जर प्रश्न म्हटले तर तुम्हाला एक सिरीज सुरू आहे देवा जाधवर सरांची TCSची, ती जरी पाहिली तरी तुम्हाला सगळे प्रश्न सुटू शकतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक जी डोमेन लँग्वेज, म्हणजे फार्मसीवरती तुमची किती कमांड आहे, हेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतं. तुमच्या आईवडिलांची स्वप्न साकार करा, फार्मसी ऑफिसर व्हायचं आहे, फार्मसीमध्ये प्रगती करायची आहे, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे तुमच्या सिलेबस रिलेटेड असतील, PYQ रिलेटेड तुम्हाला पाहिजे असतील, तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ज्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ फार्मसीचे PYQ असतील किंवा सिलेबसचे जे पॉईंट तुम्हाला सापडत नाही आहेत ते आपण या चॅनलवरती घेऊन येऊया. नक्कीच तुम्हाला या चॅनलचा फायदा जर होत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.